बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर F. Show that the root of equation x cube minus 4x minus 9 equals to 0 lies between interval 2 to 3. ठीक आहे, म्हणजेच 2,3 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं सांगितलं की इक्वेशनचे रूट 2 आणि 3च्या मध्ये बिलॉंग करते का नाही चेक करायला सांगितलं. पण ते कसं चेक करतात, तर आपण काय करायचं, एकदा इक्वेशनमध्ये 2 पुट करायचं, एकदा 3 पुट करायचं आणि फंक्शनची व्हॅल्यू एकदा पॉझिटिव्ह आली पाहिजे, एकदा निगेटिव्ह आली पाहिजे. जर म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एकदा 0पेक्षा मोठी आली पेक्षा आणि 0पेक्षा ग्रेटर आली पाहिजे आणि एकदा 0पेक्षा छोटी आली पाहिजे. ठीक आहे, तेव्हा काय होणार आहे, तर रूट ऑफ इक्वेशन इज बिलॉंग दॅट इंटरवल. ठीक आहे, मग सगळ्यात पहिल्या गिवन, तर काय काय गिवन आहे आपल्याला, पण येलो पेन यूज करतो, कलर कॉम्बिनेशन मेंटेन ठेवू. ठीक आहे, मग बघा आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9. ठीक आहे, हे काय दिलेलं आहे आपल्याला, इक्वेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना बघा इक्वेशन एकदा करेक्ट आहे की नाही चेक करून घेऊ. ठीक आहे, मग बघा आता काय करायचं, पुट करायचं, पुट x इक्वल्स टू 2 इन इक्वेशन, म्हटलं त्याला इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 1. मग ठीक आहे, मग एफ ऑफ 2 इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9 ब्रॅकेटमध्ये बघा 2 क्यूब मायनस 4 इंटू ब्रॅकेट 9 मायनस 9. ठीक आहे, आता 2चा क्यूब किती होईल, 8 मायनस 4 दुनी किती होईल, 8 मायनस 9. मग बघा 8 मायनस, आता हा इथं प्लस 8 आणि मायनस 8 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच किती येईल आपला आन्सर, -9. मग फर्स्ट फंक्शनची व्हॅल्यू किती आली, लेस दॅन 2 आली, लेस दॅन 0 आली. ठीक आहे, म्हणजे 0पेक्षा छोटी आली. आता नेक्स्ट चेक करू आपण, पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1. ठीक आहे, मग एफ ऑफ 3 इक्वल्स टू, आता एक्सच्या जागेवरती 3 पुट करायचं, मग इथं 3चा क्यूब मायनस 4 इंटू 3 मायनस 9. मग इथं काय होणार, 3चा क्यूब येतो 27 आणि 4 त्रिक 12 मायनस 9. मग बघा 27 मायनस, आता 12 आणि 19 किती होतं, 21 होतं. ठीक आहे, मग 27 मधून 21 गेले, खाली राहिले 6. मग बघा हा आला ग्रेटर दॅन 0, म्हणजेच 0पेक्षा मोठा आला. बघा हा काय होता, 0पेक्षा लहान होता, हा फंक्शन जो आहे 0पेक्षा मोठा आहे. मग लिहायचं इथं लास्टला बघा एक लाईन ड्रॉ करायची, आपण जसे दरवेळेस करतो तशी. बघा x इक्वल्स टू 2, x इक्वल्स टू 3. मग इथं लिहायचं एफ ऑफ 2 इक्वल्स टू, हे किती आलं, -9. आणि एफ ऑफ 3 किती आलं, तर ते आलं 6. म्हणजे एक ग्रेटर दॅन 0 आहे आणि एक काय लेस दॅन 0 आहे. ठीक आहे, मग इथं लिहायचं रूट ऑफ इक्वेशन, लिहायचं हेन्स रूट ऑफ इक्वेशन x क्यूब मायनस 4x मायनस 9 इक्वल्स टू 0 इज लाइज बिटवीन 2, 3. ठीक आहे,
बघा एवढ्यासाठी किती मार्क होते, 2 मार्क होते. फक्त रूट काय करायचे होते, शो करायचे होते की या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतं की नाही. मग ते कसं बिलॉंग करतं, तर एक वेळेस फंक्शनची व्हॅल्यू 0पेक्षा जास्त आली पाहिजे आणि एकदा फंक्शनची व्हॅल्यू 0पेक्षा कमी आली पाहिजे. म्हणजेच काय आली पाहिजे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे. ठीक आहे.